नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 8 दॅट इज सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या लेसनचा हा व्हिडिओ नंबर 2 आहे. याआधी ऑलरेडी आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये व्हॉट इज मीन बाय सायटोलॉजी, व्हॉट इज मीन बाय स्टेम सेल्स कसे प्रिझर्व केले जातात आणि स्टेम सेल्स कुठे आढळतात हे सगळं काही आपण पाहिलं होतं. सो आज आपण पाहणार आहोत दॅट इज स्टीम सेल रिसर्च. त्याचबरोबर स्टीम सेल्सचे कोणते टाईप्स आहेत, स्टीम सेल्सचे युजेस काय आहेत ते सगळं आपण पाहणार आहोत. सो स्टीम सेल रिसर्च इन बायोटेक्नॉलॉजी. स्टीम सेल रिसर्च इज अ रिव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. रिव्होल्युशनरी म्हणजे काय ते मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. क्रांती म्हणजे पटपट होणारे बदल किंवा पटपट होणारा विकास. सो इन बायोटेक्नॉलॉजीमुळे स्टीम सेल रिसर्च इज अ रिव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी क्लोनिंग आपण पाहिलं होतं आणि क्लोनिंगच्या नंतरचा जो एक क्रांती घडली म्हणजे त्या फील्डमध्ये क्रांती टाईप घडलं आणि त्याच्यानंतर स्टीम सेल्सचा रिसर्च करण्यात आला होता, स्टीम सेल्सवरती रिसर्च करण्यात आला होता. सो धिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन द मेडिकल सायन्स. आणि याच्यामुळे मेडिकल सायन्समध्ये म्हणजे सायटॉलॉजी म्हणूया किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणूया या सगळ्या फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. डिपेंडिंग अपॉन सोर्स, स्टीम सेल्स आर ऑफ 2 टाईप्स. म्हणजे सोर्स म्हणजे काय आपण पाहिलं होतं, स्टीम सेल्स एम्ब्रिओमध्ये असतात, स्टीम सेल्स अंबॅलिकल कॉर्डमध्ये असतात. अंबॅलिकल कॉर्ड म्हणजे काय, नाळ जी की मदरला आणि युटेरसमध्ये असणाऱ्या बेबीला जॉईन करते. ओके. आणि त्याचबरोबर स्टीम सेल्स रेड बोन मॅरोमध्ये असतात आणि स्टीम सेल्स ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असतात. ओके. सो स्टीम सेल्स कुठे कुठे आढळतात याच्यावर आधारित स्टीम सेल्सचे काही टाईप्स पडतात. सो ते टाईप्स कोणते आहेत तर एम्ब्रिओनिक स्टीम सेल्स अँड अडल्ट स्टीम सेल्स. ओके. सो फर्स्ट आहे एम्ब्रिओनिक स्टेम सेल्स. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअर बाय इट इज कन्वर्टेड इन टू एम्ब्रिओ. सो व्हॉट इज झायगोट, व्हॉट इज एम्ब्रिओ हे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं. फ्युजन झाल्यानंतर एक सिंगल सेल तयार होतो दॅट इज झायगोट. ओके. झायगोट म्हणजे काय, बेबी तयार होण्याआधीचं सगळ्यात फर्स्ट सेल. आणि झायगोटमध्ये काय होतं, खूप रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं. या सेलचं खूप रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्यापासून एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ इज नथिंग बट इट इज अ मास ऑफ सेल. म्हणजे एम्ब्रिओमध्ये एकाच टाईपचे खूप सारे सेल्स प्रेझेंट असतात. इट इज अ बॉल ऑफ सेल्स. ओके. आणि हे जे सेल्स असतात त्यालाच आपण स्टेम सेल्स म्हणतो. सो एम्ब्रिओनिक स्टेम सेल्स म्हणजे काय, जे एम्ब्रिओमध्ये प्रेझेंट असतात. सेल डिफरन्सिएशन स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ कॉन्सेप्शन. झायगोट तयार झाल्यानंतर, कॉन्सेप्शन झाल्यानंतर 14 दिवसापासून म्हणजे एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर 14 दिवसापासून सेल डिफरन्सिएशन स्टार्ट होतं. सेल डिफरन्सिएशन म्हणजे काय की सपोज एखादा सेल असेल तर तो बोन सेल आहे की ब्लड सेल आहे की तो नर्व सेल आहे, न्यूरॉन्स आहे की हे सगळं डिफरन्शिएट होणार. कारण स्टीम सेल्स हे फक्त सेल्स असतात जे की पॅरेंट ऑफ सेल्स आहेत, सगळ्या सेल्सचे ते पॅरेंट्स आहेत असं आपण म्हणतो. सो स्टीम सेल्सपासूनच सगळे सेल्स तयार होतात. मग स्टीम सेल्सपासून सगळे सेल्स तयार होण्यासाठी आधी त्या सेल्सचं डिफरन्सिएशन केलं पाहिजे की कोण ब्लड सेल्समध्ये जाणार, कोण बोन्सचं सगळं काम पाहणार, कोण नर्व्सचं काम पाहणार. तर हे सगळं आधी डिफरन्सिएशन होतं विच स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ कॉन्सेप्शन. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑस्टिओसाइट्स म्हणजे काय की बोन सेल्स, जे बोनमध्ये असणारे सेल्स आहेत दोज आर कॉल्ड एज ऑस्टिओसाइट्स. त्याच्यानंतर हेपॅटोसाइट्स जे लिव्हरमध्ये असतात दॅट इज हेपॅटोसाइट्स. साइट्स म्हणजे काय, सेल्स. ओके. साइट्स म्हणजे काय, सेल्स. मग ऑस्टिओ जे की बोनमध्ये असतात, हेपॅटोसाइट्स जे की लिव्हरमध्ये असतात अँड न्यूरॉन्स म्हणजे नर्व सेल्स आर फॉर्म्ड. ओके. ड्यू टू डिफरन्सिएशन. मग डिफरन्सिएशनमुळे हे सगळ्या प्रकारचे अजून खूप साऱ्या प्रकारचे सेल्स आहेत, मग ते सगळे तयार होत असतात. एम्ब्रिओनिक सेल्स बिफोर डिफरन्सिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रिओनिक स्टेम सेल्स. मग डिफरन्सिएशन व्हायच्या आधी जे सेल्स प्रेझेंट असतात एम्ब्रिओमध्ये त्यांना आपण काय म्हणतो, स्टेम सेल्स म्हणतो, एम्ब्रिओनिक स्टेम सेल्स म्हणतो. 220 different types of cells in human body are formed from single type of cell
दॅट इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओनिक स्टेम सेल. या एम्ब्रिओनिक स्टेम सेल्समुळे म्हणजे एम्ब्रिओमध्ये प्रेझेंट असणारे इनिशियली जे प्रेझेंट असणारे स्टेम सेल्स आहेत, तर या स्टेम सेल्सपासून 220 म्हणजे 220 डिफरंट टाईप ऑफ सेल्स तयार होत असतात. कारण यामधले काही ओस्टिओसाइट्स होणार, यामधले काही हेपॅटोसाइट्स होणार, यामधले काही न्यूरॉन्स होणार, यामधले काही RBCs, काही WBCs, अशा प्रकारे 220 प्रकारचे सेल्स या स्टेम सेल्सपासून तयार होत असतात. ओके, आफ्टर डिफरन्सिएशन. Thus, stem cells are primary type, 220 different types of human cells are from single type of stem cells that is called as embryonic stem cells. Thus, stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability and they are parent cells of all type of human cells. स्टेम सेल्स हे काय आहेत? प्रायमरी टाईप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. अनडिफरन्शिएटेड म्हणजे जे की डिफरन्शिएट नाही झालेत, ज्याचं कोण नर्व सेल आहे, कोण काय आहे हे ठरवलेलं नाही आहे, फक्त ते सेल्स आहेत. दोज आर स्टेम सेल्स. मग स्टेम सेल्स हे प्रायमरी टाईप ऑफ सेल्स आहेत ज्याच्यामध्ये काय असते? सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी, म्हणजे काय स्वतःहून स्वतःच मल्टिप्लाय करणं, स्वतःचा नंबर मल्टिप्लाय करणं. आधी फक्त एक झायगोट होता, एक झायगोटपासून 2 सेल्स स्टेम सेल्स तयार झाले, 2पासून 4 झाले, 4चे 8 झाले, 8च्या पुढे वाढत गेले आणि मग एम्ब्रिओ तयार झाला. म्हणजे या स्टेम सेल्समध्ये काय आहे? सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहे. ते स्वतःचा नंबर मल्टिप्लाय करू शकतात, स्वतःचा नंबर वाढवू शकतात. ओके, सो नेक्स्ट, अँड दे आर पॅरेंट सेल ऑफ ऑल टाईप ऑफ ह्युमन सेल्स. आणि ह्युमन बॉडीमध्ये जेवढेही काही सेल्स आहेत, या सगळ्या सेल्सचे ते काय असतात? पॅरेंट सेल असतात. कारण त्याच्यापासूनच स्टेम सेल्सपासूनच बाकीचे सगळे सेल्स तयार होत असतात. सो नेक्स्ट आहे, दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल्स इज कॉल्ड ॲज प्युरिपोटेन्सी. मग स्टेम सेल्सची ही जी प्रॉपर्टी आहे की ते प्रायमरी सेल्स आहेत, ते स्वतः त्यांच्यामध्ये सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहेत आणि ते सगळ्या ह्युमन सेल्सचे पॅरेंट सेल्स आहेत. मग हे जे काही प्रॉपर्टी आहे स्टेम सेल्समध्ये, यालाच आपण प्युरिपोटेन्सी असं म्हणतो. ओके, प्युरिपोटेन्सी शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. इट हॅज बीन फाउंड दॅट इफ दीज स्टेम सेल्स आर कलेक्टेड वेल बिफोर द बिगिनिंग ऑफ डिफरन्सिएशन ऑन 14th day, that is during 5th to 7th day, and cultured with certain biochemical stimulus in laboratory, and as per the stimuli they can transform themselves into desired types of cells, thereby tissues are finally into organs. मग जर हे जे स्टेम सेल्स आहेत ते जर आपण व्यवस्थित कलेक्ट केले, ते जर व्यवस्थित प्रिझर्व केले, पण कधी कलेक्ट करायला पाहिजे? ते डिफरन्शिएट व्हायच्या आधी, म्हणजे 14th डेला ते डिफरन्शिएट होतात. सो त्याच्या आधी म्हणजे 5th 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी जर ते आपण व्यवस्थित कलेक्ट केले आणि त्याची जी काही प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरने, आणि त्याला आपण सर्टन बायोकेमिकल स्टिम्युलीज जर दिल्या, जसे की वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिम्युली असतात, तुम्हाला माहिती आहे. मग या ज्या स्टिम्युलीज लॅबोरेटरीमध्ये जर त्या स्टेम सेल्सला दिल्या बिफोर डिफरन्सिएशन म्हणजे 5th to 7th डे, या डेच्यामध्ये जर ते कलेक्ट करून त्यांना जर आपण वेगळ्या प्रकारचे स्टिम्युलस दिले, तर त्या स्टिम्युलसच्या आधारे ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्समध्ये, टिश्यूजमध्ये आणि फायनली ऑर्गन्समध्ये स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकतात. म्हणजे त्यांना लॅबोरेटरीमध्ये विशिष्ट प्रकारचे स्टिम्युलस देऊन त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज फॉर्म केले जाऊ शकतात आणि त्या टिश्यूजच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स पण फॉर्म केले जाऊ शकतात. ओके, सो हे सगळं होतं एम्ब्रिओनिक स्टेम सेल्सच्या बद्दल. आता हे तर झालं की जेव्हा बेबी एम्ब्रिओमध्ये असेल, म्हणजे जेव्हा बेबी तयार नसेल झाला, जेव्हा फर्स्ट इनिशियल एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये जेव्हा तो असेल तर तेव्हाचं. सो आता अडल्ट स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन टू. आता अडल्ट बॉडीमधून कुठून आपण स्टेम सेल्स म्हणजे कुठे आपल्याला स्टेम सेल्स आढळू शकतात? रेड बोन मॅरोमध्ये, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आणि ब्लडमध्ये सुद्धा. ओके, सो देर आर 3 मेन सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन, and stem cells can be obtained from red bone marrow, adipose connective tissues. adipose connective tissues हे थायमध्ये किंवा हिप पार्टमध्ये प्रेझेंट असतात आणि रेड बोन मॅरो बोन्समध्ये मॅरोज असतात, त्याच्यामध्ये येलो कलर आणि रेड कलरचे असतात. तर त्यातील जे रेड बोन मॅरो आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो बिसाइड्स स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ. आणि बेबीचं बर्थ झाल्यानंतर जे ब्लड असतं तर त्या ब्लडपासून पण स्टेम सेल्स म्हणजे इमिडिएट आत्ताच बेबी बॉर्न झालेला आहे, आत्ताच बेबीचं बर्थ झालेलं आहे, तर तिथे जे त्या ब्लडमध्ये जे सेल्स असतात तर ते पण स्टेम सेल्स असतात. मग त्यातून पण ते स्टेम सेल्स आपण ऑब्टेन करू शकतो. पण जेव्हा बेबी बॉर्न होतो, म्हणजे आता जस्ट 1 सेकंद 2 सेकंद बेबी बॉर्न होऊन झालेला आहे, तर त्या पिरियडमधलं जे ब्लड असतं बेबीसोबतचं तर त्याच्यामध्ये पण स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. सो वी कॅन ऑल्सो कलेक्ट स्टेम सेल्स फ्रॉम देअर ऑल्सो. सो नेक्स्ट आहे युजेस ऑफ स्टेम सेल्स. मग या स्टेम सेल्सचे युजेस काय आहेत?
फर्स्ट आहे रिजनरेटिव्ह थेरपी आणि त्यामध्ये 2 पार्ट आहेत, सेल थेरपी आणि त्याचबरोबर सेकंड पार्ट आहे टू प्रोड्यूस ब्लड सेल्स आणि दुसरं आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ओके, युजेस ऑफ स्टेम सेल्समध्ये 2 प्रकार आहेत, एक तर आहे रिजनरेटिव्ह थेरपी आणि सेकंड आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. सो फर्स्ट रिजनरेटिव्ह थेरपीमधले आपण 2 पार्ट्स बघूया. एक आहे सेल थेरपी आणि दुसरं आहे टू प्रोड्यूस ब्लड सेल्स. सो व्हॉट इज सेल थेरपी? स्टीम सेल्स आर यूज्ड. आता मी जे या ठिकाणी तुम्हाला टाईप्स वगैरे सांगितले हे तुम्ही नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकता, कारण आपल्या चॅनलवरती स्पेसिफिक असे काही नोट्स अवेलेबल नाही आहेत. सो तुम्ही मी जे सांगेन त्याचे नोट्स तयार करू शकता. जसे की फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेलची डेफिनेशन पाहिली होती, टिश्यूची डेफिनेशन पाहिली होती, या सगळ्या डेफिनेशन्स तुम्ही लिहू शकता. सो नेक्स्ट आहे स्टीम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन लाईक डायबिटीज, मायोकार्डियल इन्फॅक्शन, अल्झायमर्स डिसीज, पार्किन्सन डिसीज एक्सेट्रा. अल्झायमर तुम्हाला माहिती आहे की तो सेंट्रल नर्वस सिस्टमचा डिसीज आहे. म्हणजे ज्याला कोणाला अल्झायमर डिसीज होईल तो माणूस खूप विसराळू बनतो, त्याला काही आठवत नाही की तो माणसांना पण नाही ओळखू शकत. ओके, आणि पार्किन्सन डिसीज तो पण सेंट्रल नर्वस सिस्टमचा डिसीज आहे. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणचे सेल्स डेड झालेले आहेत, म्हणजे काही डायबिटीस असेल एखाद्या पेशंटला, तर त्याला जर जखम झाली तर ती जखम लवकर बरी नाही होत. तर मग सपोज की एखाद्या पर्सनला डायबिटीस आहे, मग त्या केसमध्ये जर त्याला एखादी इंजुरी झाली तर त्या ठिकाणी जे डेड सेल्स आहेत, कुठली पण इंजुरी झाल्यानंतर त्या भागामधले सेल्स डेड होतात. मग ते जे डेड सेल्स आहेत तर त्यांची पुन्हा रिकव्हरी करण्यासाठी, तो इंज्युअर्ड पार्ट पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी पण स्टेम सेल्सचा वापर केला जाऊ शकतो. मग ते डेड सेल्सच्या ऐवजी त्या ठिकाणी स्टेम सेल्स बसवून किंवा म्हणजे लॅबोरेटरीमध्ये वगैरे किंवा ते डॉक्टर्स वगैरे त्या ठिकाणी म्हणजे ॲडिपोज टिश्यूजमध्ये जे स्टेम सेल्स आहेत तर ते काढून त्या पार्टमध्ये वगैरे लावून ते परत तो पार्ट व्यवस्थित करू शकतात, त्या ठिकाणी परत सेल्सची ग्रोथ करू शकतात. ओके, सो अशा काही डिसीजमध्ये त्या प्रकारे सेल थेरपी वापरली जाते. नेक्स्ट आहे टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनिमिया, थॅलासेमिया, ल्युकेमिया एक्सेट्रा. हे जर काही डिसीज झाले असतील तर मग तेव्हा ब्लड सेल्स प्रोड्यूस करण्यासाठी, कारण ॲनिमिया तुम्हाला माहिती आहे, ॲनिमिया आपण लास्ट स्टँडर्ड्समध्ये शिकलेलो आहोत. सो ॲनिमिया जर झाला असेल तर तेव्हा काय होतं की आपल्या ब्लडमधलं हिमोग्लोबिन कमी होतं वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सेल्स आहेत तर त्याची कमतरता होते, मग ते ब्लड सेल्स पुन्हा जास्त वाढावेत, कारण RBCची गरज असते आपल्या बॉडीमध्ये. मग रेड ब्लड सेल्स प्रोड्यूस करण्यासाठी किंवा ब्लड सेल्स प्रोड्यूस करण्यासाठी पण स्टेम सेल्सचा वापर आपण करू शकतो. नेक्स्ट आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. सो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन तुम्ही पाहत असाल, ऐकत असाल की आजकाल म्हणजे जर एखाद्या पेशंटची किडनी डॅमेज झाली असेल तर म्हणजे एक पेशंट एका किडनीवरती जगू शकतो, पण आपल्याला 2 किडनीज असतात. मग एखाद्या पेशंटच्या जर दोन्ही पण किडनीज फेल झाले असतील तर एखादी किडनी डोनेट केली जाऊ शकते दुसऱ्या पेशंटसाठी. तर मग एका पर्सनच्या बॉडीमधून ती किडनी काढून ज्याची फेल झाली आहे त्याच्या बॉडीमध्ये बसवली जाते. काही त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते की जो पर्सन ती किडनी देणार आहे तर त्याचं ब्लड व्यवस्थित आहे का, त्याला कोणता डिसीज नाही आहे ना, कुठलं इन्फेक्शियस डिसीज त्याच्या बॉडीमध्ये नाही आहे ना, किंवा त्याचा ब्लड ग्रुप मॅच होतो आहे का, या सगळ्या टेस्ट केल्यानंतरच ती किडनी घेतली जाते किंवा इतर पेशंटला बसवली जाते. तर मग हे जे सगळं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहे, तर मग ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कसं केलं जातं किंवा सगळेच काही ऑर्गन्स आपण ट्रान्सप्लांट नाही करू शकत. जसं की आपल्याला एकच हार्ट आहे, सो आपण एक हार्ट आपल्याला देऊ शकणार का जिवंत असताना? तर नाही. आपण मेल्यानंतर हार्ट काही वेळ व्यवस्थित चालू असतं, तर मग ते हार्ट आपण इतर पेशंटला आपण मेल्यानंतर ते डोनेट करू शकतो. किंवा लिव्हिंग पर्सन हार्ट नाही डोनेट करू शकत किंवा लिव्हिंग पर्सन ब्रेन नाही डोनेट करू शकत, बट लिव्हिंग पर्सन किडनी डोनेट करू शकतो, कारण एक पर्सन एका किडनीवरती जगू शकतो. सो त्याच्याकडे 2 किडनी आहे तर तो एक किडनी ज्या पर्सनकडे किडनी नाही आहे त्याला डोनेट करू शकतो. ओके, सो इन केस ऑफ फेल्युअर ऑफ ऑर्गन्स लाईक किडनी अँड लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस्ड विथ दी हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड. जर काही किडनी किंवा लिव्हरसारखे ऑर्गन्समधले काही टिश्यूज जर डेड झाले असतील किंवा काही सेल्स जर डेड झाले असतील तर ते पण स्टेम सेल्सच्या सहाय्याने रिजनरेट केले जातात आणि ते ऑर्गन्स नवीन बनवून बसवले जातात. ओके, सो हे होतं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनबद्दल थोडक्यात. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनबद्दल सविस्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणते कोणते ऑर्गन्स ट्रान्सप्लांट केले जाऊ शकतात. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करण्याची किंवा ऑर्गन डोनेशन करण्याची आज गरज आहे. तर मग खूप साऱ्या म्हणजे बॉडी जेव्हा डेड बॉडी जी असते तर तिची आता खूप धार्मिक रिच्युअल्सच्या आधारे किंवा खूप साऱ्या प्रथा वगैरे असतात, तर त्याच्या आधारे काही म्हणजे वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्यांच्याप्रमाणे बॉडी काही ठिकाणी
अग्नी दिली जाते, तर काही ठिकाणी बॉडी पुरली जाते, तर त्याच्या रिच्युअल्सप्रमाणे ते बॉडी पुढे त्याचे करत असतात, रिच्युअल्सप्रमाणे ते बॉडीचं पुढे होत असतं. पण काही लोक असेही आहेत की सपोज त्यांना जर त्यांचं हार्ट जर चांगलं असेल तर ते सपोज की इन द केस जर ते डेड झाले तर त्यांचं हार्ट ते डोनेट करणार असं ते लिहून देतात. त्यांचे आईज चांगले असतील तर ते आईज मी डोनेट करणार असं लिहून देतात. तर म्हणजे एक फॉर्म भरावा लागतो त्यासाठी वगैरे. तर हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण स्टेम सेल्सचा रिसर्च, स्टेम सेल्सचे स्टेम सेल्सचे टाईप्स आणि स्टेम सेल्सचे युजेस पाहिलेले आहेत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲज युज्युअल सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे छोटंसं बेल आयकॉन आहे ते पण दाबा, टिंग टिंग, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.